मित्रांनो, मागचा जो एपिसोड बनवला आहे, मागचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये म्हणजे 2 अध्याय झाले मागचे. त्या 2 अध्यायांमध्ये मी अकाली मृत्यूबद्दल बोललो आहे. अकाली मृत्यूचा प्रसंग माझ्यावर ओढवला होता. त्या प्रसंगावरती मी चर्चा करतो आहे. त्याचा व्हिडिओची क्लिपही मी टाकलेली आहे आणि ते तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. ही घटना कशी घडते, कसा काय आपल्या मनावरती ताबा मिळवला जातो, कसा काय आपल्या तणावरती ताबा मिळवला जातो, त्याचंच पूर्ण सविस्तर मी या व्हिडिओमध्ये आधी मांडणार आहे. काही अंश मी मागच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. त्यामुळे पहिले 2 व्हिडिओ तुम्ही पहा. पहिला भाग, दुसरा भाग आणि हा मग तिसरा भाग, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल ते विज्ञान काय आहे, ते शास्त्र काय आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय, तन आणि मन आणि भौतिक, तणावरती नियंत्रण आणणं, मनावरती नियंत्रण आणणं आणि भौतिक गोष्टींवरती नियंत्रण आणणं. आता तणावरती म्हणजे आपला तन शरीर, मनावरती म्हणजे आपलं मन म्हणजे बुद्धी, आणि भौतिक म्हणजे ह्या सर्व गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये ही प्रेत योनीसुद्धा आली. मग त्या प्रेत योनीवरती सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो, तिलासुद्धा रोखू शकतो, त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन खंबीर हवं, मन मजबूत हवं, मनावरती आपल्या मेंदूवरती आपलं नियंत्रण हवं. आपल्याकडे एकाग्रता हवी. ही जर एकाग्रता असेल तर आपण आपल्या मनावरती, तणावरती आणि त्या भौतिक गोष्टीवरती नियंत्रण मिळवू शकतो. मित्रांनो, सविस्तर माहिती तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. या पूर्वीचे 2 एपिसोड पाहाल आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल. जर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडले तर, तुम्हाला पडलेले प्रश्न जर कमेंट बॉक्समध्ये मांडले तर आपली चर्चा पूर्ण होईल. तुमच्या मनात आलेल्या शंका जर कमेंट बॉक्समध्ये मांडले तर चर्चा पूर्ण होईल. लाजू नका, शरमू नका की कोण काय म्हणेल, अंधश्रद्धा म्हणेलेला. ही अंधश्रद्धा नाही आहे, हे वास्तव आहे, हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे आणि ते मी पुराव्यासकट मांडू शकतो, दाखवू शकतो, ते साबित करू शकतो. त्यामुळे छातीठोक म्हणतो आहे, तुम्ही अगदी मनात शंका कुशंका न आणता आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. जे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये मांडा, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल. माझे विचार तुम्हाला पटतायत का, किंवा मनाला तुमच्या त्या गोष्टी पटत नसतील तर तसं डिसलाईक करा, तसं लिहा. पण एवढं सर्व करताना शब्दांचा वापर करा, शब्दांचा हे करा, मर्यादा ठेवा, शिव्यागाळ करू नका. बघा, आणि काय करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचे आणि ऑलवर क्लिक करायचे, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. बघा जमलं तर. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळस. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी अर्धवट विषय सोडला होता. तो विषय आज आपण पूर्ण करायचा आहे. तो विषय काय होता तर अकाली मृत्यू. अकाली मृत्यू ओढवला होता, वेळ आली होती, काळ आला होता पण ती वेळ आली नव्हती. काळ आला होता पण ती वेळ आली नव्हती असं मी त्या व्हिडिओला शीर्षक दिलेलं आहे. हा त्याचा दुसरा भाग आहे. मित्रांनो, ही जी घटना माझ्यासोबत घडली होती त्यावेळीचा प्रसंग मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आणि त्यावेळी काय काय घडलं, कसं कसं घडलं हे मी तुमच्यासमोर तिथे विस्तृत रूपात सांगितलेलं आहे. पण ह्याच्यामागे नक्की काय कार्य करते, कोणती घटना कार्य करते, काय कुठली ऊर्जा काम करते हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये एक मी उल्लेख केला आहे, मुंजा म्हणून. मुंजा असा त्याचा उल्लेख केला आहे. जी ऊर्जा माझ्यावरती नियंत्रण करत होती,
ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होती, ती म्हणजे मुंजा. आता हा मुंजा म्हणजे काय मित्रांनो? त्याला मुंजा म्हणतात, हडळ म्हणतात, चेटकीन म्हणतात, दुसरं काय कर्णपिचाश्य म्हणतात, आणखीन काय बरंच अशी नावं ठेवली जातात. मित्रांनो, जी नावं आहेत ना, त्या नावांमध्ये आपण जाऊया नको. जे काय उल्लेख त्याचे होतात त्याच्यामध्ये आपण जाऊया नको, कारण ते महत्त्वाचं नाही आहे. कारण शेवटी हा एक आत्मा असतो, ही एक प्रेतयोनी असते. 84 लाख योनीमधील ही एक योनी, प्रेतयोनी. म्हणजे मनुष्य प्राण्यापासून त्या बॅक्टेरियापर्यंत जे काही योन्या आहेत, त्या योन्यांमधील ही एक योनी म्हणजे प्रेतयोनी. म्हणजे एखादा आत्मा, एक ती ऊर्जा. मित्रांनो, ही कार्य कशी करते? 2 प्रकारे कार्य करते. होय, स्वयंचलितसुद्धा असते ती, आणि दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली सुद्धा असते. म्हणजे एखादा तांत्रिक किंवा मांत्रिक, एखादा तांत्रिक म्हणजे तणावरती नियंत्रण मिळवणार, आणि एखादा मांत्रिक म्हणजे मनावरती नियंत्रण मिळवणार. अशी जी तांत्रिक आणि मांत्रिक असतो, तो ह्या ऊर्जेचा वापर करून दुसऱ्यावरती नियंत्रण मिळवण्याचा, ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्या ऊर्जेमार्फत. आता ही ऊर्जा आपल्यावरती कशी काय नियंत्रण मिळवते? तर आपलं जे शरीर आहे, ते शरीर पृथ्वी या तत्वाने बनलेलं आहे. पृथ्वी या तत्वाने, म्हणून आपण म्हणतो की शेवट कुठे? मातीमध्ये होतो. मातीतून जन्माला आलो आहे आणि मातीतच जाणार. म्हणजे पृथ्वी तत्वाने हे आपलं शरीर बनलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 4 तत्व आहेत, ते म्हणजे अग्नी, वायू, जल, आकाश हे तत्व आहे. ह्या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आता पृथ्वी तत्व, त्याची जी ऊर्जा आहे, त्याचे असे 5 लेयर आहेत. पृथ्वी तत्वापासून एक असं त्याचं लेयर आहे. म्हणजे याचा उल्लेख मी केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, की एखादा देवादेवतांचा फोटो दाखवतात, त्याच्या मागे असा एक प्रकाश दाखवतात. तोच प्रकाश म्हणजे ती ऊर्जा असते. पण त्या ऊर्जेचे असे 5 लेयर असतात. आता त्या लेयरमध्ये जर प्रवेश केला त्या आत्म्याने, तर आपण म्हणतो त्याने आपल्या शरीरावरती ताबा मिळवला, आपल्या मनावरती ताबा मिळवला. आणि याची मदत एखादा तांत्रिक आणि मांत्रिक करत असतो. पण आपण सक्रिय असू, आपण जर सावध असू, तर आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? मनात भीती. आपल्याला जराशी एखादी चाहूल लागली, आपण दचकलो, घाबरलो, आपल्याला थोडंसं वेगळं वाटते, आणि त्यावेळी जर आपण घाबरलो, त्या भीतीमुळे तो आपल्यावरती ताबा मिळवू शकतो. मित्रांनो, ज्यावेळी ती घटना घडत होती माझ्यासोबत, त्यावेळी मला जाणीव होत होती काहीतरी विचित्र घडते, काहीतरी चुकीचं घडते, काहीतरी वेगळं काहीतरी घडते. मी सावध झालो आणि विचार केला, बघूया नक्की काय घडते ते. आणि त्याला सामोरं गेलो, बघूया काय घडते. त्यांनी माझ्यावर ताबावर नाही मिळवला, त्या शक्तीने, त्या ताकदीने माझ्यावर ताबा नाही मिळवला, मी मिळू दिला. पण मला माहिती आहे मी त्याला सांभाळू शकतो, मी त्याची काटछाट करू शकतो, म्हणून तो ताबा त्याला मिळवू दिला. ठीक आहे, बघूया. समोरचा जो आहे व्यक्ती, यांनी मला स्पष्ट भाषेत म्हणाला होता की माझ्याकडे मुंजा आहे, आणि त्या मुंजाचा वापर मी करून तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही म्हणताय ना मला एवढं ज्ञान आहे, आध्यात्मिक एवढं ज्ञान आहे, तेवढं ज्ञान आहे, तर तुमचं आध्यात्मिक काढून दाखवतो मी, तुम्हाला खुटा मारून दाखवतो, असं त्याने मला आव्हान दिलं. म्हणजे त्या भाषेतच थोडक्यात. तर बाबा ठीक आहे, एवढा मोठा तो आध्यात्मिक आहेस,
अध्यात्माचा अर्थच तुला कळला नाही आहे, पण तू स्वतःला आध्यात्मिक म्हणतो आहे। हे भूतखेत जो खेळवणारा आहे, भूतखेत्यांवरती नियंत्रण आणणार आहे, तो स्वतःला आध्यात्मिक म्हणतो। अध्यात्म म्हणजे काय? स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण, स्वतःच्या आत्म्याचं निरीक्षण म्हणजे अध्यात्म। पण हा काय करतोय? भूतखेतं खेळवतोय, भूतखेतांवरती नियंत्रण मिळवतोय आणि त्याचा वापर तांत्रिक आणि मांत्रिक क्रियेने दुसऱ्यावरती करतोय। याला अध्यात्म म्हणत नाही मित्रांनो, याला अध्यात्म म्हणत नाही, याला तंत्र आणि मंत्रसुद्धा म्हणत नाही। तर त्या तंत्रमंत्राचा चुकीचा वापर करून चुकीच्या प्रकारे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीवरती एखादा प्रसंग ओढवणे किंवा त्याला त्या प्रसंगात ढकलणे असो मित्रांनो। आता महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मनावरती ताबा मिळवणं, तंत्र म्हणजे तनावरती ताबा मिळवणं मित्रांनो। त्याबरोबर आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे भौतिक, म्हणजे हे जे आहे ना भौतिक स्वरूपात जे अस्तित्वात आहे, ज्याला आपण उच्चाश्य योनी म्हणतो, हे भौतिक स्वरूपात आहे। जशी हवा आहे, जशी अग्नी आहे, जसं पाणी आहे, हे भौतिक स्वरूपात आहे, तशी ती ऊर्जासुद्धा आहे भौतिक स्वरूपात। त्या भौतिक स्वरूपाचं एखाद्यावरती ताबा मिळवणं, या भौतिक स्वरूपाचा वापर करून, आणि तोच तो प्रकार समोरची व्यक्ती करत होती। आणि त्याच माध्यमातून तुम्हाला मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला आहे की घात लावून बसली आहे, घारीची झडप हा व्हिडिओसुद्धा मी टाकला आहे। म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या मार्फतसुद्धा, एखाद्या पशुपक्ष्यांच्या मार्फतसुद्धा त्रास देऊ शकता, एखाद्यावरती नियंत्रण मिळवू शकता, ताबा मिळवू शकता। तोच तो एक प्रकार आहे मित्रांनो। पण आपण सावध राहू, सावध असू तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात। आता आपण व्यवस्थित होतो, अचानक आपल्याला काय झालं? बऱ्याच वेळा वाटते की आपला ब्लड प्रेशर हाय झाला किंवा डायबिटीस किंवा एखादा रोग आपल्याला असेल, एखादा आजार असेल, त्या आजाराचा कुठेतरी प्रभाव वाढला आहे, त्यामुळे आपण कुठे विचलित झालो आहे का, याच्याही मनात प्रश्न निर्माण होतात। त्याकरता मी पहिल्यांदा मी ज्यावेळी सावध झालो, मी उठलो, त्यानंतर मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो। पहिलं ते चेक केलं, डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर काय गोष्टीमुळे मला हा त्रास झाला आहे का, पण सर्व नॉर्मल होतं आणि मला त्याची जाणीव होती। मी नाडी परीक्षा केली होती माझी, त्यामुळे मला हा कोणताही त्रास नाही आहे हे कन्फर्म होतं। तरीसुद्धा दुसऱ्याची ओपिनियन आपण घ्यावी ह्या उद्देशाने मी डॉक्टरकडे गेलो होतो मित्रांनो। ह्यापूर्वीसुद्धा असंच एक माझ्यावरती प्रसंग ओढवला होता। तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला हे असं काहीतरी मुंजा, खवीस, हडळ असे प्रकार घडतात का? तर नाही मित्रांनो। त्यावेळी आपल्याला शारीरिक व्याधीसुद्धा असते आणि मानसिक व्याधीसुद्धा असते। आता हा जो माझ्यावर प्रसंग घडला होता तो 2022मध्ये, त्यावेळी माझ्या मानसिक आजार मला जडला होता। म्हणजे मला टेन्शन आलं होतं, विचार आला होता, स्ट्रेस आला होता आणि त्या टेन्शनमुळे, त्या स्ट्रेसमुळे माझ्या मेंदूवरती परिणाम झाला होता आणि मला अचानक दिसायचं बंद झालं होतं। म्हणजे अगदी 10 फुटावरच्या पुढचं मला दिसायचं बंद झालं होतं, एकदम ब्लँक नाही झालो होतो मी, पण 10 फुटाच्या पुढचं दिसायचं बंद झालं होतं। तुम्ही म्हणाल मग त्यावेळी एखाद्या भूताने किंवा एखाद्या मांत्रिकाने, तांत्रिकाने काय केलं होतं? नाही मित्रांनो, त्यावेळेला माझ्या मेंदूने माझ्यावरती नियंत्रण मिळवलं होतं, माझ्या डोळ्यांवरती। लक्षात आलं का? मग मी माझी नाडी चिकित्सा केली, नाडी परीक्षा केली, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला स्ट्रेस आला आहे, टेन्शन आलं आहे आणि या सर्व स्ट्रेसमुळे, टेन्शनमुळे आपल्या मेंदूवरती त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि आपली नजर कमी झालेली आहे। मग मी स्वतःला नॉर्मल केलं, एकाग्र झालो,
शांत केलं आणि त्या प्रसंगातून मी वाचलो. हळूहळू मी स्वतःवरती उपचार केले. आता मला दिसते, अगदी स्पष्ट दिसत नाही, पण 90% मी इम्प्रूव्ह झालेलो आहे उपचार करून. त्याच्यामध्ये उपचारमध्ये काय आहे तर टाळी वाजवणं, दुसरी गोष्ट आहे तर दीपत्राटक करणं आणि मन शांत ठेवणं. सर्व गोष्टीवरती इलाज आहे मन शांत ठेवणं, मेंदूला सक्रिय ठेवणं, मेंदूवरती नियंत्रण ठेवणं. मित्रांनो लक्षात आलं का? आता तो मुंजा म्हणजे जेवढी मी माहिती त्याची काढली आहे त्यानुसार मी तुमच्यासमोर विषय मांडतोय. मुंजा तो म्हणत होता, ज्या व्यक्तीने मला सांगितलं की मुंजा आहे माझ्याकडे, तो मुंजा तुमच्यावरती सोडेन. मुंजा म्हणजे माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार की एक कुमार अवस्थेत असलेली मुलगा ज्यावेळी तो मृत पावतो कुमार अवस्थेत, आणि त्यानंतर तो जर आत्मा भटकत राहिला, कारण त्याची इच्छा असते, जगायची इच्छा असते, आणि त्याचा अकाली मृत्यू झालेला असतो त्या व्यक्तीचा त्या कुमार अवस्थेमध्ये, तर त्याचा इच्छा प्रबळ असते. ती इच्छा प्रबळ असल्यामुळे तो प्रेतात्मा असतो तो जरासा अधिक प्रभावशाली असतो. तो जो प्रेतात्मा असतो, ज्या प्रेतयोनीमध्ये तो असतो, कारण त्याचं आयुष्य पूर्ण झालेलं नसते. तो कुमार अवस्थेमध्येच म्हणजे वयाच्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या वर्षीच तो ह्या जगातून निघून गेलेला असतो. आणि मित्रांनो, ह्या वयामध्ये कोणालाही वाटणार अरे मला अजून जग बघायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, सर्व सुख भोगायचे आहेत, आणि आपला जीव चालला आहे, आपला प्राण चालला आहे. त्याला अकाली मृत्यू म्हणतात. असा जर अकाली मृत्यू झाला असेल, जर त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल, त्याची ती वेळ चालली असेल तर विषय वेगळा आहे. पण अकाली मृत्यू झाला असेल त्याचा, किंवा तो घडवला असेल अकाली मृत्यू, तर मात्र त्याचा तो जो आत्मा आहे, जी ऊर्जा आहे, ती प्रभावशाली होते, कारण त्याची उत्कट इच्छा असते. एखादा वयस्कर व्यक्ती वारतो, भले त्याला अकाली मृत्यू आला असेल तरी तो समजून शकतो की बाबा चला आपले एक 60-70 वय आपण जगलेलो आहे, त्यामुळे ठीक आहे, तो तडजोड करतो आपल्या आयुष्याशी. पण जो कुमार अवस्थेत असतो तो तडजोड नाही करत. तो मग दैवावरती देवावरती दूषणं लावत बसतो, आणि मग त्या रागापोटी किंवा इतरांच्या रागापोटी कोणी दुर्लक्ष केलं आहे त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, किंवा कुठल्या मांत्रिकाने त्याचा जाणून बुजून कोणासाठी कोणाच्या लाभासाठी त्याचा मृत्यू घडवला आहे, मग तो अधिक प्रभावशाली होतो. अशी जर ती ऊर्जा, असा जर तो प्रेतयोनी जर एखाद्या तांत्रिकाच्या आणि मांत्रिकाच्या हातात सापडली तर काय होणार? तो त्याचा गैरफायदा घेणार. त्यालाच म्हणतात तो मुंजा, म्हणजे त्याची मुंज झालेली नसते. थोडक्यात मुंज होते, तुम्हाला लक्षात असेल, मुंज करतात, मामाच्या मांडीवर बसून केस कापतात, आणि ती एक विधी होते मुंजची, ती मुंज झालेली नसते. अशा त्या कुमार अवस्थेतील त्या, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, शक्यतो पुरुषच असतो, अशा त्या प्रेत योनीला, त्या प्रेत आत्म्याला कब्जात आणून किंवा त्याची दिशाभूल करून त्याला त्याच्यात भ्रम निर्माण करून त्याचा फायदा उचलला जातो आपल्या फायद्यासाठी. शेवटी मित्रांनो, तो मग हडळ असो, तो मुंजा असो, खवीस असो, म्हणजे जी काय नावं असतील ती, त्या नावामध्ये मला काय तथ्य नाही आहे, काय त्याच्यामध्ये मला काय रस नाही आहे. ही जी काय नावं ठेवली गेली आहे, म्हणजे अनेक ज्योतिषाने म्हणा किंवा अनेक मांत्रिकांनी म्हणा, मित्रांनो, जो कोण प्रेतात्मा असतो ना, या प्रेती योनीत असतो, त्याचा एकच इच्छा असते. ती इच्छा काय असते? तर या जगातून मुक्ती मिळावी, या प्रेत योनीतून मुक्ती मिळावी, नवीन जन्म आपल्याला मिळाला. तो जर त्या प्रेत योनीतच भटकत राहिला तर त्याला असह्य त्रास होत असतो, कारण तो बघत असतो जग कसं काय नांदते, कसं काय जगते, कसं काय जगतायत,
प्रत्येक जीव कसा जगतोय, मग त्याला ती असूया निर्माण होते आणि त्या असूयेपोटी मग तो काय होतो, प्रभावशाली होतो. मग त्याच्या मनात असूया निर्माण, राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, षडविकार निर्माण होतात. आणि अशा षडविकारनी ग्रस्त झालेला एखादा जर प्रेतात्मा असेल, एखादा जर प्रेत योनीतील तो ऊर्जा असेल, तर त्या ऊर्जेचा वापर अशा प्रकारची हे तांत्रिक मांत्रिक करून स्वतःचा लाभ उचलण्यासाठी, स्वतःचा फायदा उचलण्यासाठी त्याचा वापर करतात. ते त्यांना मुक्ती देऊ शकतात का, तर नाही. जर आजूबाजूला आता कोण असतील, ह्या मी आता व्हिडिओ बनवताना त्याने ऐकावं. कुठलाही तांत्रिक, कुठलाही मांत्रिक, कुठलाही ज्योतिषी, कुठलाही बाबा, कुठलाही बुवा, कुठलाही भटजी, कोणीही कुठल्याही प्रेतात्म्याला मुक्ती देऊ शकत नाही त्या प्रेतयोनीमधून. ही गोष्ट त्याने आपल्या गाठीशी बांधावी. ती मुक्ती कधी मिळते, त्यांच्या कर्मानुसार, त्या परिस्थितीनुसार, त्या स्थितीनुसार त्यांना ती मुक्ती मिळते. त्या प्रेतयोनीतून नवीन जन्म घेण्यासाठी, मग तो किड्या मुंग्याचा असो किंवा मनुष्य प्राण्याचा असो. पण तोपर्यंत तुम्ही लालचेपोटी किंवा असूयापोटी, षडविकारापोटी काय करता, कोणाच्या तरी हाताचा कठपुतळी बनता. मी त्या प्रेत योनींना सांगतोय, कोणाच्या हाताचे तुम्ही बाहुले बनता आणि मग तो खेळवेल तसा खेळता. तुम्हाला तो काय सांगतो की मी तुला मुक्ती देतो या प्रेत योनीतील, पण माझी ही कामं कर. आणि तुम्ही त्याची कामं करता आणि पापामध्ये आणखीन भर घालता. हे त्या समस्त प्रेत योनीला सांगतो. म्हणून मी रोज न चुकता माझ्या पूर्वजांची आठवण करतो, एक घास त्यांच्यासाठी ठेवतो. मी एक प्रार्थना करतो, मातृपितृदेवता भ्योन्महा, पितर देवता भ्योन्महा, वास्तुपुरुषायन्मा, काय म्हणतात त्याला, आणखीन एक शब्द आहे, म्हणजे आता पटकन विसरलो मी. मातृपितृदेवतायन्मा, मातृपितृदेवतायन्मा, पितर देवतायन्मा, वास्तुदेवतायन्मा, निर्वंशायन्मा, भुल्या भटक्यांमा, जे हुतात्मे झाले आहेत त्या हुतात्म्यांमा, रागवल्या रुसल्यांमा आणि प्रत्येक जीवमात्रांमा, अशी ते एक मी प्रार्थना म्हणतो आणि एक घास रोज ठेवतो. कारण आम्ही त्यांच्या कृपादृष्टीमुळे आम्ही या मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलो आहे, त्यांच्या पोटी जन्माला आलो आहे. त्यांचे आभार आपण मानतो आणि आठवण म्हणून एक घास ठेवतो. तर अशा समस्त या प्रेत योनीने एक लक्षात ठेवावं. त्या प्रेत योनीबरोबर सुद्धा मी बोलतो आहे, त्याचा मला जाणीव होते आहे आजूबाजूला. त्यांनाही मी सांगू इच्छितो की तुम्हाला मुक्ती कुठलाही तांत्रिक मांत्रिक भट ब्राह्मण ज्योतिषी कोणीही देऊ शकत नाही. ती सृष्टीच देऊ शकते, तुमच्या कर्मानुसार, काळ वेळ परिस्थितीनुसार. त्यामुळे तुम्ही कोणाच्या तरी भूल थापेला बळी पडू नका आणि स्वतःचं त्यांच्या हातातला बाहुलं बनवू नका. असो मित्रांनो, त्यावेळी जो प्रसंग माझ्यावर घडला त्या प्रसंगाच्या वेळेला मी सावध होतो. अन्यथा मी कुठेतरी आपटलो असतो जोरदार, डोक्यावरती मार बसला असता. एकतर मी मार बसल्यामुळे हे झालं असतं, म्हणजे माझ्या मेंदूवरती परिणाम झाला असता किंवा माझा मृत्यू झाला असता. कुठलाही प्रेतात्मा, कुठल्याही प्रेतयोनीतील हे आपला डायरेक्ट येऊन आपला गळा दाबत नाही, आपला जीव घेऊ शकत नाही, आपला प्राण हरू शकत नाही. तेवढं जर असतं तर आपण बॉर्डरवर लावले असते त्याला, पाकिस्तानी बॉर्डरवरती, आणि जा आणि या पाकिस्तानाला मारा म्हणून. ते कोणाच्या तरी मार्फत, कोणाच्या तरी थ्रू किंवा स्वतः स्वयंभू त्या काळ वेळ परिस्थितीनुसार एखाद्या व्यक्तीच्या त्या पंच ऊर्जेच्या त्या लेअरमध्ये येऊन तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकता.
आणि त्या व्यक्तीला त्रास देऊ शकता. जर ती व्यक्ती सक्रिय असेल, ती व्यक्ती सावध असेल, तर त्या व्यक्तीवरती तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो मी, तुम्ही कुठल्याही तांत्रिक मांत्रिकाकडे जायची आवश्यकता नाही. मन स्थिर ठेवा, मनावरती ताबा ठेवा, मनावरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळात जर असं काही घटना घडताना दिसली, तुम्हाला वाटलं काहीतरी विचित्र घडते, तर सरळ साधा उपाय म्हणजे नामस्मरण करणं आणि स्वतःच्या मनावरती ताबा मिळवणं. मग जो आवडेल, जो भावेल तो पावेल, जो भावेल तो पावेल. मग कोणाचं नाव घ्यायचं? रामांचं नाव घ्यायचं, श्रीकृष्णाचं म्हणायचं, साईबाबांचं नाव घ्यायचं, स्वामी समर्थांचं, कोणाचं नाव घ्यायचं? तुमची मर्जी. कुलदेवतेचं नामस्मरण करायचं. जो भावेल तो पावेल. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, प्रेत योनी, आणि ती प्रेत योनी आपल्यावरती कसं नियंत्रण मिळवते आणि आपण ते कसं टाळू शकतो. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.